केली. रिवर्सचा फटका थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आले. टीमची धावसंख्या 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 17 बिनबाद 17. चांगली सुरुवात झाली आहे या इनिंग मध्ये. बॅटिंग करत असताना सुजल आणि शेखर दलवी या सलामीवीरांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जेदार सुरुवात. दीप पहिल्या दिवसामध्ये खूप काही त्याने गाजवलं होतं, त्याची गोलंदाजी चांगली राहिली होती. हा शेखर दलवी आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल आणि त्याला माहिती आहे एखादा मोठा फटका आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट आता माइंडमध्ये खेळावा लागेल. 18 तर धावा आल्यात, आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवली जाईल आणि सुजल भोईर आणि याच्या दोघांमध्ये ही भागीदारी आपण पाहतो 18 वरती पोहोचली आहे आणि खऱ्या अर्थाने ही धावा सध्या चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाले. आपण पाहतात सेमीफायनल. एकीकडे नाणेफेक जिंकल्यानंतर शेरकर पाडा टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या ओव्हरमध्ये दीपूच्या विपक्षामध्ये सुजलने 2 षटकार ठोकले. शेखर दलवीच्या बॅटमधून 1 चौकार आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणताही झटका न लागता बिनबाद 18 अशी सुरुवात, दमदार सुरुवात झाली आहे KSK किंग्स स्पोर्ट खानिवली टीमची या सेमीफायनल मध्ये. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये सँडी कमबॅक करावा लागेल. गावदेवी शेरकर पाडा टीमला धावा रोखाव्या लागतील आणि आता त्यासाठी रुपेश वारकेला आणले गेले आणि कालच्या पहिल्या दिवसामध्ये त्याने देखील चांगली गोलंदाजी केली होती. आता रुपेश वारके कशा प्रकारे शेखर दलवीला थांबवेल आणि सुजल भोईरला थांबवेल हे पाहावं लागेल. षटकातील पहिला चेंडू डिलिव्हर करत असताना आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आहे आणि फुलटॉस वरती मात्र शेखर दलवी काय थांबेल का हा प्रश्नचिन्ह होता. शेखर दलवी थांबण्यावाला खेळाडू नाहीये. ज्यांनी झेल टिपले त्या खेळाडू क्षेत्ररक्षकांनी इकडे या, प्रेक्षकांनी इकडे या. प्रेक्षक आपण ज्यांनी झेल टिपले ते प्रेक्षक आपण इकडे यायचं आहे. अंबुजी गव्हाले यांच्या माध्यमातून आपल्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. चला लाजू नका आपण या. अप्रतिम फटका फुल टॉच होता, त्यावर फुल टोल वसूल केलाय. पुल आणि पॉवरफुल सक्सेसफुल षटकार ठोकलाय शेखर दलवीने. टीमची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडू फेस केलेत, 11 धावांचं योगदान दिले शेखर दलवीने या महत्वपूर्ण सेमीफायनल मध्ये. जयची वल्गिने ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आमच्याशी जोडत असताना यावेळी समोरच्या दिशेने इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतील, प्रयत्न करतील, परंतु चौकाराचं संरक्षण करता आलेले नाहीये. षटकारानंतर शेखर दलवीच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 वर ऑफ स्टंपच्या आत आले. अगदी बुंद्यात होता बॉटमचा वापर करत असताना इनसाइड आउट फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. दीपक नक्कीच हियांशिले मोंडू संघाची जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा ती खानिवलीकरांसाठी लाभदायक असते, कारण गतविजेता खानिवली संघच होता. मात्र संघाचे खेळाडू दुसरे होते, मात्र संघ खानिवली गावाचा होता आणि आज देखील संघ पुन्हा एकदा फुल टॉस आहे आणि फुल टोल वसूल केला जाईल. शेखर दलवी हम रुकने वालों में से नहीं है हे सांगत असताना हा येतो इट्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. दमदार षटकार फुल टॉच होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. राईट हँड राऊंड द विकेटने जात असताना लेग स्टंपवर फुल ठेवला, त्यावर फुल शॉट डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वर. 34 धावांची पार्टनरशिप अवघ्या 9 चेंडू मध्ये. अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमक शैलीने दोन्ही फलंदाज गोलंदाजांवर तुटून पडलेत. चामडी अक्षरशः चेंडूची लोलवली आहे. जबरदस्त. रुपेश वारके कुठेतरी चुकी करतोय, फुलटा चेंडू टाकतो. हा पहा पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि असंच म्हणावं लागेल की कॉपी बुक स्टाईलने हा देखील फटका सजवलाय आणि हा चेंडू देखील जाईल इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. हा येतोय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ऍक्शन रिप्ले पुन्हा लेग स्टंपवर फुल टॉस, फुल खेळला, पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार येतोय शेखरच्या खात्यामध्ये. 27 धावांचं वैयक्तिक योगदान दिले. 6 चेंडू फेस करत असताना टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. या स्पर्धेचा 141वा षटकार आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 140 चौकार लागले गेलेत. अप्रतिम वादल आलंय शेखर नावाचं. पीटीसीतील एक डायमंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली हे नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले आणि आता देखील वादल येतंय शेखर नावाचं. कुटप्पा पुन्हा एकदा ऑन साइडला पुल करत असताना स्वर्गीय रवींद्र भोईर स्टँडला सलामी देत असताना हा देखील कडक षटकार ठोकलाय शेखर दलवीने आणि इथे आपली हॅट्रिक पूर्ण केलीये. ही हॅट्रिक षटकारांची आवडली असेल तर शेखर दलवीसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. राऊंड द विकेटने जात असताना कुटप्पा बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेचला आणि डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. दमदार षटकार. अतिशय दर्जेदार लाजवाब फलंदाजी करताना पाहतोय मिस्टर कन्सिस्टंट शेखर दलवी. येणारा प्रत्येक चेंडू षटकार आणि फक्त षटकारामध्ये डील करतोय. प्रतिस्पर्धी संघ असं वाटायला लागेल कुठेतरी हायलाइट्स आपण पाहतोय असंच मला वाटायला लागलंय की प्रत्येक चेंडू षटकार डगआउट मधून अगदी टाळ्यांचा वर्षाव होताना आपण पाहतोय. हा चेंडू देखील जाईल इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेखर दलवी हम रुकने वालों में से नहीं है
हे सांगत असताना हा देखील जाईल शेवटच्या चेंडूवरती दर्जेदार षटकार आणि उच्चांक गाठलाय धावसंख्येचा 52 धावा शेवटच्या चेंडूवर देखील षटकार आलाय.